वडील फार मोठी सपोर्ट सिस्टम, आई आणि वडील दोघे पण, त्याच्यामुळे आणि त्यांच्यामुळेच मी स्टँड आहे असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही रोस्ट करताय बऱ्याच जणांना, पण खरं सांगू युट्यूब वरती म्हणजे आता त्या लँग्वेज मध्ये बोलायला पाहिजे की नाही, पण हे ऑनलाईन हागणदारी म्हणली जाते. हे सोशल मीडिया जो आहे, ज्याला जे वाटतंय त्या पद्धतीने इथे येऊन पोस्ट करतायत. मग त्याचा समाजावरती काय परिणाम होईल, त्यामुळे कशा पद्धतीने लोक इन्फ्लुएन्स होतील, याचा कोणी काहीही विचार करत नाही. बरं, तुम्ही कोणाचेही व्हिडिओ बघा, तुम्ही रोस्ट करताय ओपनली, परंतु त्यांच्या कमेंट खाली अनेक जण त्यांना रोस्ट करतात. तुम्ही जे बोलताय ना, असं मला वाटतं की तू जे बोलतेस ना ते सगळं लोकांच्या मनातलंच आहे, आणि म्हणूनच कदाचित ते चॅनल इतक्या लवकर ग्रो झालं असावं आणि लोक अपील करतात. अरे मला हेच सांगायचं होतं, बरोबर, की काय फालतूगिरी झाली. फक्त जे लोकांच्या मनात आहे ना ते तू तुझ्या स्टुडिओ वरून युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मांडतेस, हे मात्र नक्की ऍग्री करतो. कारण खूपच जास्त. बरं, तुला काय वाटतं हे सगळं कशा पद्धतीने इन्फ्लुएन्स करतात हे लोक या समाजाला? हा खूप बॅड इन्फ्लुएन्स आहे, म्हणजे एक्स्ट्रीमली बॅड इन्फ्लुएन्स आहे. की आता 2-3 दिवसापूर्वी 2-3 आठवड्यांपूर्वी मी एक व्हिडिओ केला होता, ज्यामध्ये असं होतं की तो माणूस म्हणजे खूप खेड्यातले व्लॉगर आहेत, सगळी फॅमिली व्लॉगिंग मध्ये उतरली, आणि झालं असं की त्या नवऱ्याने बायकोला ऑनलाईन मारलं लाईव्ह वरती. म्हणजे लोक एवढे क्रेझी झालेत की सगळंच कॅमेऱ्यात सांगायचं, एव्हरीथिंग. लोक फक्त आता टॉयलेटमध्ये कॅमेरा घेऊन जात नाहीये, बाकी सगळ्या गोष्टी कॅमेरामध्ये, सगळ्या. म्हणजे तो दिवस पण दूर नाही मला वाटत. नाही, अगदीच नाहीये. म्हणजे सगळ्या गोष्टी कॅमेरामध्ये. आणि कधी कधी असं होतं की लोकांना वाटत असेल यार रोस्टिंग खूप इझी आहे, पण खरं सांगू का, हे सगळं बघितल्यानंतर ना तुमच्या मनावरती परिणाम होतो. हा, अगदीच होतो. म्हणजे तुम्ही खूप जास्त डिप्रेस होऊन जातात काही गोष्टी बघितल्यानंतर. म्हणजे एक व्लॉगर आहे, म्हणजे 2 नवरे, किंवा मग एका नवऱ्याची मुलगी, एका नवऱ्याचा मुलगा, आणि मग ते सततचं रडगाणं, सततचं नेहमी कुणी ना कुणी आजारी, किंवा प्रत्येक आयुष्यातला प्रॉब्लेम ते युट्यूबवरती सांगणं. मग ते बघून ना आपण डिप्रेस होतो की यार काय आहे, आपल्याला हे बघायला लागतंय, आपल्याला ह्यांच्यावरती रोस्ट करावा लागतो. सो तो बॅड इन्फ्लुएन्स स्वतःच्या मनावरती, माझ्या मनावरती परिणाम होऊ शकतो, तर माझ्यासारख्या बघणाऱ्या किती लोकांचा परिणाम होऊ शकतो. म्हणजे आता बघा, ते मारलेलं जे उदाहरण आहे, की जर समजा आता व्लॉगिंग कसं आहे माहिती का, व्लॉगिंग एक नशा आहे. लोक ब्लॉग का बघता माहिती का, कारण लोक ऍडिक्ट होऊन जातात. लोकांना आता म्हणजे हे ब्लॉगर्स डेली सोप सारखं करायला. एक्झॅक्टली. लोकांचं कसं झालंय व्लॉगिंग मध्ये, ते सिरियल सारखं स्वतःला कॅरेक्टर बिल्ड करतात. त्यांच्या आयुष्यात नेहमीच प्रॉब्लेम असतात. आता आपण कसं नॉर्मल आयुष्य जगतो, असतातच. म्हणजे आपल्याला ताप, खोकला वगैरे, किंवा आपले नातेवाईकही आपल्याबद्दल बिचिंग वगैरे करतात, पण आपण त्याचा बाऊ नाही करत. हे लोक प्रत्येक गोष्टीचा एपिसोड क्रिएट करतात. आणि मग काय होतं माहितीये का, की आपण पण आपल्या नातेवाईकांना, किंवा आपण पण आपल्या भावाकडे, बहिणीकडे त्याच नजरेने बघतो की अरे हे ब्लॉगर जे आहेत ना, हे आपल्यासारखंच आयुष्य जगतात, मग आपण पण ब्लॉगिंग चालू करू शकतो, आणि सेम त्याच पिचवरती. सो या खूप बॅड इन्फ्लुएन्स आहे. म्हणजे मी जसं मगाशी म्हणाले की त्या नवऱ्याने मारलं, खाली कमेंटमध्ये अक्षरशः लोक म्हणत हो ठीक आहे बरं केलं तू मारलं, मी पण माझ्या बायकोला मारलं. किंवा एक ब्लॉगर आहे, आता 2-3 दिवसाखाली मी त्यांना रोस्ट केलेलं, तर तो लिटरली लोकांना विचारतो की का हो म्हणे तुम्ही तुमच्या बायकोला ह्यासाठी मारलेलं आहे का, मी माझ्या बायकोला काल या गोष्टीसाठी मारले. म्हणजे त्यांना बायकोला मारणे हा पुरुषार्थ वाटतो, आणि लोकांकडनं त्यांना त्या आन्सर बॅकची अपेक्षा आहे की तुम्ही पण मारता का तुमच्या वाईफला. सो हे बॅड इन्फ्लुएन्स नक्कीच आहे. आणि लोक हा डोमेस्टिक व्हायलन्स इतक्या इझिली प्रमोट करतात. एक्झॅक्टली. मी तेच म्हटलं की मी माझ्या व्हिडिओमध्ये पण बोलले की बायकोला मारणं हा पुरुषार्थ असतो, हे मला आजच माहित झालंय. किंवा बायकोवरती हात उगारणं, रादर कुठल्याही स्त्रीवरती हात उगारणं हा पुरुषार्थ असू शकत नाही माझ्या मते तरी. सो ते आहे बॅड इन्फ्लुएन्स खूप. आजकाल फॅमिली ब्लॉगिंग खूप जास्त इझी झालंय, आणि तेवढंच लोकांसाठी हानिकारक झालंय. सोशल मीडिया कंटेंटसाठी ओळखला जातो. तुम्ही काहीतरी नवं क्रिएट केलं पाहिजे, ते लोकांसमोर मांडलं पाहिजे. पण ते इतकं इझी आणि घाणेरडा प्रकार झालाय की आपण सकाळी झोपेतून उठलो की कॅमेरा पुढे पकडा, आता मी उठलो 5 वाजता उठलो, तरी काय फरक पडणार आहे लोकांच्या आयुष्यावरती. परंतु इथे फक्त पैसे कमवण्यासाठी आणि झिरो कंटेंट असणाऱ्या लोकांनी काय केलेलं आहे की आम्ही काय करतोय रोजच्या लाईफमध्ये, आणि हे डेली सोप सारखं त्यांचं आयुष्य लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतायत, आणि त्याला व्ह्यूज सुद्धा येत आहेत. व्ह्यूज येत आहेत, पैसे येत आहेत. मग प्रत्येकच जण, कारण तो अटेम्प्ट अगदीच सोपा आहे ना, त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही करण्याचं, क्रिएटिव्ह करण्याची गरज नाही.
आणि मी असं फक्त समोर कॅमेरा पकडून माझं लाईफ लोकांसमोर मांडून पैसे कमवत असेल तर मला वाटतं सगळेच त्या दिशेने वळतील आणि खूप घाणेरडा प्रकार चालू. काय वाटतं तुला या सगळ्यांना? हो, अगदीच खूप घाणेरडा प्रकार झाला. एक राजा व्लॉग्स म्हणून आहे, रिसेंटच्या काळात तो खूपच गाजला. त्यांनी त्याचं अख्खं लग्न त्याच्यावरती केलंय, रीलवरती. म्हणजे विवाह पिक्चरच्या गाण्यांनी जेवढं तेव्हा गाजवलं नसेल तेवढं त्यांनी गाजवलं, की बायकोला सिंदूर लावताना दो अनजाने अजनबी. आणि ते म्हणजे बघायला तर प्रचंडच फनी वाटतं. पण जर समजा म्हणजे माझ्या बाबतीत सांगते, मला जर तसा नवरा भेटला आणि तो लग्नात रील करत असेल तर मी त्याला लग्न तोडून, मला नाही करायचं लग्न. सो की कितीच रिकामे लोक आहेत आणि लोक ते मज्जा म्हणून बघतात. पण त्याचे इंस्टाग्रामवरती 3 मिलियन फॉलोअर्स आहेत आणि युट्यूबला पण तो मिलियन मध्ये खेळतोय, पैसा कमवतोय. म्हणजे त्याचा कॉन्टेंट तर असा आहे की बायकोला पिरियड्स आलेत हे पण तो युट्यूबवरती टाकतो, की आज हमारी देवी जी को पिरियड्स आ गए, सुबह सुबह गर्ल्स प्रॉब्लेम वगैरे, इथपर्यंत तो सांगतो. की लोक, मला असं वाटतं की खूप जरा जास्तच फ्रँक होत चाललेत. लोकांच्या कमेंट्स तर बघण्यासारखे असतात. म्हणजे आता मी रिसेंटली जमानशाला हे केलंय ना, रोस्ट केलंय, त्याचं असं असतं की मला म्हणे काय चौथ्यांदा माझी बायको प्रेग्नेंट होते म्हणे, तुम्ही सांगा म्हणे आम्ही काय करावं. अरे तुझी बायको आहे, तो तुमचा पर्सनल विषय, लोकांनी काय सांगावं तुम्ही काय करावं म्हणून. सो मला नाही कळत. आणि हे ब्लॉगर्स लोक आहेत ना, यांचा एक सीन आहे, फॅमिली म्हणतात सगळ्या युट्यूबच्या सबस्क्रायबरला, तुम्ही आमची फॅमिली. अरे तुम्ही आमची फॅमिली म्हणजे काय आहेर करणार आहेत का लग्नात तुम्ही त्यांना? नाही ना. सो ते फॅमिली वगैरे काय नाही, ते तुमचं फक्त एक पैसा कमवण्याचं माध्यम आहे आणि फक्त मॅनिप्युलेटिव्ह नेचर आहे. फॅमिली म्हटलंय, थोडं इमोशनल केलं की मग लोक अजून थोडं जरा बघतात त्यांना. बाकी यांच्या मनामध्ये असं काही नसतं. तुम्ही ऍज अ फॅमिली म्हणून एक बॅड कमेंट करून बघा ना, लगेच ब्लॉक करतात तुम्हाला. सो मला असं वाटतं की प्रेक्षक यांची काही फॅमिली नसते, फक्त आणि फक्त पैसे कमवण्यासाठी. आणि बॅड इन्फ्लुएन्स एवढा स्लोली वाढत चाललाय की त्या माणसाने ना सुहागरातची गोष्ट सांगितली, की माझ्या लग्नाच्या पहिल्या रात्री मी काय केलं. आणि असं म्हणतो की सुरुवातीला हा युट्यूब फॅमिलीचा आवडीचा विषय आहे. सो बेसिकली तो स्वतःच्या ठरकीपणामध्ये सगळ्यांनाच घेऊन चाललाय. कळलं का तुम्हाला? हा, की मला आवडतं ना या विषयावरती बोलायला, तर मग युट्यूब फॅमिलीला पण आवडतं हे गोष्टी ऐकायला. सो बेसिकली मैं डुबा तो सबको लेके डुबूंगा, तो जो एक प्रकार आहे ना, तसं ते करतात की मी विचित्र आहे का, मग सगळेच विचित्र आहेत बघणारे. सो बोलता बोलता तो तेही बोलून गेला. पण लोकांना हे कळत नाही. लोकांना कळत नाही की कुठे आपण थांबलं पाहिजे, कुठे या लोकांना स्टॉप केलं पाहिजे, की आम्हाला नाही आवडत. पण याच्यात सर्वात वाईट गोष्ट काय वाटतं माहिती का, आता मी पॉडकास्ट हे सुरू केलेलं आहे. मी यापूर्वी हिस्ट्री ही माझी निश होती, त्याच्यामध्ये एक व्हिडिओ बनवण्यासाठी मला 4 बुक्स वाचावे लागायचे, त्याचे संदर्भ गोळा करावे लागतात, मग तो व्हिडिओ बनावा लागतो. आता पॉडकास्ट करण्यासाठी मी तुला अप्रोच करणं, तुझी डेट घेणं, तू इतक्या दुरून इथपर्यंत येणं, हा सगळा सेटअप करणं, आपण व्हिडिओ बनवणार, इतकी मेहनत केल्याच्या नंतर याला व्ह्यूज किंवा लाईक्स येतील माहित नाही. इथून मागे भरपूर असे व्हिडिओ ज्यांना व्ह्यूज लाईक येत नाहीत, पण असे काहीही क्रिंज गोष्टी करताना, म्हणजे कंटेंटलेस गोष्टी करतात आणि त्यांना व्ह्यूज मिळतात. मग अशा याच्यात तुला काय वाटतं की याच्यामुळे थोडंसं कंटेंट लोक कशाला करायचे कंटेंट, म्हणजे कशाला एफर्ट्स घ्यायचे, आपणही असंच काहीतरी करू, ही मेंटॅलिटी तयार होते का लोकांमध्ये? अगदीच. आता तुम्ही हे म्हणालात की आपल्याला ना दुसऱ्यांच्या घरात काय चाललंय हे बघण्यात जास्त इंटरेस्ट असतो. आपण सगळेजण आपल्या आयुष्यात कुठे ना कुठेतरी प्रॉब्लेमॅटिक आहोत, सगळेजण, इन्क्लूड मी. की प्रत्येक वेळेस आपल्याला एक असतं ना, एक प्रत्येक वेळेस तो इंटरेस्ट बिल्ड होतो की अरे त्यांच्या आयुष्यात काय चाललंय. आणि मग हीच गोष्ट या ब्लॉगर्स लोकांनी हेरली आहे की यांना प्रत्येक वेळेस भांडणं दाखवायची असतात, किंवा मग नवरा बायकोची भांडणं, किंवा फॅमिलीमध्ये सगळ्यांची भांडणं. कारण जर तुमच्या घरात भांडणं चालू आहे तर मग 4 लोक बघणार. कारण बघा, रस्त्यावरती जेव्हा भांडण चालू असतं तेव्हा बघणाऱ्यांची गर्दी जास्त असते सोडवणाऱ्यांपेक्षा. याच्यात फार सायकोलॉजिकल हे आहे. बप्पू काळेंचं एक पुस्तक आहे, त्याच्यातलं एक पात्र आहे, ते काय करतं की आता तो रस्त्याने चाललाय आणि बाजूला एखादा रडतोय, त्याने त्याला विचारलं काय झालं, तर तो सांगतो की अरे बाबा आत्ताच माझं चोराने वॉलेट चोरलं, त्याच्यामध्ये 5,000 रुपये होते. तो लगेच तो व्यक्ती त्याला सांगतो की अरे तुझे 5,000 होते, मागच्या वेळेस जस्ट म्हणे माझा पगार झाला, पैसे पॉकेटमध्ये घेऊन बाहेर आलो, 50,000 होते, चोर घेऊन पळाला, तुझं 5,000ची अगरबत्ती कुठे लावतो? त्याला लगेच शांतता वाटते. म्हणजे माझ्यापेक्षा सुद्धा दुःख जगामध्ये कोणीतरी आहे, या जगात मी एकटाच दुःखी नाही. मग ही मेंटॅलिटी लोकांची की
मी दुःखी नाही नाही हे पण आहेत अगदीच. मग कदाचित हे अपील होतंय का? एक्झॅक्टली. तुम्ही एकदम म्हणजे जो मला बोलायचं होतं ते तुम्हीच बोललात की बरोबर आहे, आपण दुःखी आहोत ना याचं आपल्याला दुःख नाही होत, दुसरा जास्त दुःखी ना त्याचं सुख वाटतं की अरे त्याच्या आयुष्यात तर किती प्रॉब्लेम आहे ना, दुनिया में कितना गम है मेरा गम. तर तो आहे. पण ऍक्च्युली ते गाणं खूप पॉझिटिव्हली आपण घेतो. म्हणजे माझे वडील मला फार नेहमी सांगत असतात की खूप सुख आल्यानं ना हुरळून नाही जायचं, की तुम्ही जेव्हा दुःखी होता तेव्हा तुम्ही रस्त्याच्या कडेला राहणाऱ्या लोकांकडे बघा की ते आहेत त्याच्यात सुखी आहेत, आणि खूप सुख आल्यानंतर तुमच्यापेक्षा श्रीमंत लोकांकडे बघा, तुम्ही जमिनीवरती तुमचे पाय राहतात. पण कसं झालंय माहिती का, ब्लॉगर्स लोकांचं तसं नाहीये. ते फार थोड्या याच्यामध्ये हवेत जातात, फार थोड्या ह्याच्यामध्ये, म्हणजे की पैसा आला की मग अगोदर रडणं पडणं, मग पैसे मागणं. आणि हे एक नवीन चाललंय बरं का युट्यूबवरती, की ऑनलाईन फ्रॉड, रडायचं पडायचं, आम्ही किती गरीब आहोत हे दाखवायचं आणि लोकांचे फोन पे वरती पैसे घ्यायचे, तुम्ही आम्हाला मदत करा. मग लोक मदत करतात. कारण काय होतं माहितीये का, की लोक तुमच्यासोबत रिलेट करता ना, की तुम्ही जसं म्हणालात की इमोशनली अटॅच होऊन जातात तुमची रोजची लाईफ पाहिल्याच्या. तर काही व्हिडिओज आहेत बरं का याच्यावरती पण, की ब्लॉगिंग हा जो आहे ना एक स्लो पॉइझन आहे, की तुम्ही एक कंटिन्युअसली एका माणसाचे 8 व्हिडिओ बघा, तुम्हाला 9वा व्हिडिओ बघावाच वाटतो. ट्रॅप आहे. तो बघावाच वाटतो की अरे 8 व्हिडिओ मध्ये काहीतरी चाललं होतं, तर 9व्या व्हिडिओ मध्ये काय होणार. सो तो एक ट्रॅप आहे, आणि तो त्या ट्रॅपमध्ये सामान्य जनता फसत चालली आहे. आणि हे लोकांना कळतच नाहीये की ह्या ब्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये हे लोक तुम्हाला खेचतायत, आणि तुम्ही कुठे ना कुठेतरी यांच्याकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. म्हणजे मी तुम्हाला मगाशी म्हणाले ना की तो माणूस बायकोला मारतो, तर खाली लोक म्हणतात सरळ सरळ की हो मी पण माझ्या बायकोला या कारणासाठी मारलं होतं, किंवा माझी बायको पण असंच वागते. म्हणजे किती सोपा पर्याय आहे डोमेस्टिक व्हायलन्स सारखी फालतू गोष्ट प्रमोट करण्याचा. अगदीच. आणि तो माणूस मला त्यांनी रिप्लाय व्हिडिओ केलाय, इतक्या बावलट सारखा व्हिडिओ केलाय त्याने, इतकं म्हणजे त्याने तर काही भाषा अशी वापरली आहे की हात न लावता मी गरम करतो, किंवा मग त्याने ते वस्तारा वापरला, ट्रिमरच वापरलं, माझ्या बाबतीत काहीतरी घाणच बोललं. सो आहे लोकांमध्ये त्यांच्या बौद्धिक पातळीची तेवढी ग्रोथच नाही झालेली आहे तो प्रकार. याच्यात मला तुझी फार कमाल वाटते की हे सगळं ऍक्सेप्टन्स ठेवणं. अर्थातच मगाशी आपण डिस्कस केलं आई बाबा तुझी सपोर्ट सिस्टम आहे, आणि सगळं एवढं